तर आज आपण महाशिवरात्रीसाठी 4 नाश्त्याच्या भन्नाट रेसिपीज बघणार आहोत. साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची उसळ म्हणजेच खिचडी, उपवासाचे पॅटीस आणि उपवासाचा दही भात कसा करायचा तेच बघणार आहोत. तर सर्वात अगोदर साबुदाण्याची ताकातली खिचडी कशी करायची ते बघूयात. तर यासाठी साबुदाणा अगोदर भिजवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर यामध्ये ताक घालून रात्रभर भिजत ठेवायचा आहे. भिजवण्याकरिता पाण्याच्या जागेवर ताकाचा वापर करायचा आहे, म्हणजे साबुदाणा जो आहे छान मऊसूत भिजला जातो आणि खायला चविष्ट लागतो. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त मोकळा सुटसुटीत भिजला गेलेला आहे. तर यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून, तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं, इथे मी कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं आलं, 10-12 काळी मिरी आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊन एक ठेचा तयार केलेला आहे. यातील तुम्ही उपवासाला जेही खात नसाल ते स्किप करू शकता, पण उपवास नसलेल्या दिवशी करत असाल तर हे सगळं घालून करून बघा, चव खूप भारी येते. जिरं छान तडतडलं की हा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं. एक उकडलेला बटाटा त्याचे काप करून यामध्ये घातलेले आहे. उकडलेला बटाटा वापरला म्हणजे तेल कमी लागतं. जर कच्चा बटाटा घ्यायचा असेल तर तेल थोडं तुम्ही ऍड करू शकता. बटाटा थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आणि यानंतर जो भिजवलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे. साबुदाणा सुद्धा लो फ्लेमवर थोड्या वेळ परतून घ्यायचा. तर साबुदाणा शिजतपर्यंत थोड्या वेळ परतून घेतलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे. साबुदाणा शिजल्यावरच शेवटी दाण्याचा कूट घालायचा आणि लो फ्लेमवरच कंटिन्युअसली परतत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपली ही साबुदाण्याची उसळ खिचडी तयार आहे. अजून थोडासा आंबटपणा हवा असेल तर वरून थोडासा लिंबाचा रस पिळून घेऊ शकता. ताक घातलाय म्हणजे त्याला ऑलरेडी थोडासा आंबूसपणा आहे, त्यामुळे चव खूप छान लागते. तिखट, गोड, आंबट मस्त. गरमागरम सर्व करायचा, खाणारा अगदी खुश होऊन जाईल. तर नक्की ट्राय करून बघाल. साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते बघूयात. तर यासाठी 1 कप भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा भिजवताना 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालून झाकण ठेवून रात्रभर भिजवून घ्यायचा. तर भिजल्यानंतर हा 2 कप साबुदाणा आहे. यामध्ये 3 ते 4 मोठ्या आकाराचे बटाटे कुस्करून घालायचे आहे. बटाटे जे आहे अगोदरच उकळून घ्यायचे, पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे आपल्याला वापरायचे आहेत. यामध्ये अर्धा कप भाजलेल्या दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा काळी मिरी पूड आणि 1 पूर्ण लिंबाचा रस घालायचा आहे. यामध्ये किंचित साखर सुद्धा घातलेली आहे, याने चव बॅलन्स होते. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये जर तुम्ही उपवासाला काही खात नसाल तर ते स्किप करू शकता. आता व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मध्यम आकाराचे साबुदाणा वडे तयार करून घ्यायचे. वडे तळण्याकरिता तेल चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्येच वडे सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून मीडियम फ्लेमवर तळून काढायचे. मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत तळून घ्यायचे. सोबत हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या. तर गरमागरम साबुदाणा वडा तयार आहे. हा जो साबुदाणा वडा आहे गोड दही आणि हिरव्या मिरची बरोबर एक नंबर लागतो. उपवासाचे पॅटीस म्हणजेच उपवासाची कचोरी बघतोय. तर यासाठी साधारण 3 बटाटे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून उकडून घ्यायचे. 4 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होतपर्यंत वाट बघायची. तोपर्यंत आतमधील सारणासाठी 1 छोटी वाटी शेंगदाण्याच्या दाण्याचा कूट, 1 छोटी वाटी खोबरा किस, या जागेवर किसलेलं ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. किशमिशचे थोडेसे तुकडे घातलेले आहे. किशमिश बारीक चिरून घालायची. आवडीनुसार हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे, उपवासाला खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल. जिरेपूड, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घातलेली आहे. हे सर्व एकजीव करून इथे आपलं हे आतमधील सारण तयार आहे. यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा कप साबुदाणा घेऊन फिरवून घ्यायचा आहे. फिरवल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं. जे चाळलेलं पीठ आहे म्हणजे बारीक पिठी हे आपण घोळण्याकरिता वापरणार आहोत आणि हे जे जाड पिठी आहे हे आपण वरील आवरणामध्ये घालणार आहोत. कुकर पूर्णपणे थंड झाला की बटाटे सोलून घ्यायचे आहेत. या रेसिपीसाठी बटाटे पूर्णपणे गार झाल्यावरच वापरायचे. बटाटे सोलल्यावर कुस्करून घ्यायचे. त्यामध्ये ही साबुदाण्याची जाड पिठी घालायची, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून हे एकदा मळून घ्यायचं, म्हणजे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. वरील आवरणासाठी गोळा तयार आहे. आता पॅटीस करण्याकरिता लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन पारी तयार करून घ्यायची. त्यामध्ये हे सारण भरून व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार भरून घ्यायचं. लाडवांसारखा गोळा तयार करून जी साबुदाण्याची बारीक पिठी आहे त्यामध्ये घोळून घ्यायचं. एक्स्ट्रा पिठी झटकून घ्यायची. अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे. एकदा सर्व बॉल्स तयार करून झाले की कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं. तेल चांगल्यापैकी गरम झालं की हे बॉल्स यामध्ये सोडायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर छान असे खरपूस होतपर्यंत तळून काढायचे. हे जे पॅटीस आहे बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतमधून खूप सॉफ्ट लागतात. रेसिपीमध्ये कोथिंबीर ऑप्शनल आहे,
स्किप करू शकता, चवीत काही फरक पडत नाही. सर्व पॅटीस याच प्रकारे तळून घ्यायचे. गरमागरम हे पॅटीस खरंच खूप छान लागतात. एखाद्या वेळेस घरी खास पाहुणे आले असतील किंवा मग स्वतःसाठी सुद्धा तुम्ही हे पॅटीस करू शकता, तर नक्की ट्राय करून बघाल. आणि उन्हाळा स्पेशल उपवासाचा दही भात कसा करायचा ते बघूयात. उपवास म्हटला की तळलेले पदार्थ आले, पण बऱ्याच जणांना असं होतं की साबुदाणा खाल्ल्याने किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने जळजळ होतो, ऍसिडिटी होते. अशा वेळेस ही दहीबुत्ती करून खाल, कारण पचायला हलकी, पौष्टिक आहे आणि मनाला तृप्त करणारी आणि पोटाला आराम देणारी रेसिपी आहे. तर यासाठी 1 वाटी वरई म्हणजेच भगर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर स्वच्छ पाणी घालून वरून चवीनुसार मीठ घालून जसा आपण वरईचा भात शिजवून घेतो तसा शिजवून घ्यायचा. भात शिजतोय तोपर्यंत दुसरीकडे एका बाउलमध्ये थंडगार दही घ्यायचं. साधारण 1 कप दही घेतलेलं आहे. यामध्ये किंचित मीठ आणि आवडीनुसार साखर घालून हे फेटून घ्यायचं. इकडे आपला भात शिजत आलेला आहे. एकदा मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर एक वाफ आणायची. भात पूर्णपणे शिजलेला आहे. गॅस बंद करून पूर्णपणे गार होतपर्यंत वाट बघायची. भात थंड होत आहे तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये पाव चमचा जिरं, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि किसलेला आलं घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची. ही फोडणी सुद्धा गार करून घ्यायची. तर ही पूर्वतयारी तुम्ही अगोदरच करून ठेवू शकता आणि हा दही भात वेळेवर सर्व करू शकता. तर यासाठी एका बाउलमध्ये शिजलेला भगर घेतलेला आहे. यामध्ये जे गोड दही तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं. वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घातलेले आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड, थोडेसे काजू आणि किशमिश तुपामध्ये शालो फ्राय करून यामध्ये घातले. तुम्ही या जागेवर शेंगदाणे सुद्धा घालू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून इकडे आपला हा दही भात, दहीबुत्ती तयार आहे. तर या चारही रेसिपीज नक्की ट्राय करून बघाल.